नमस्कार, मी अजिंक्य दंडवते. मेट्रो न्यूजमध्ये आपलं स्वागत. अधिक माहिती आणि बातम्यांसाठी आमच्या metronews.co.in या वेबसाईटला नक्की भेट द्या. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय रंगतदार होईल असं एकूण राजकीय चित्र आहे. कुठल्याही पक्षाचा मतदारसंघातील उमेदवार अजून निश्चित नाहीये. एक इच्छुक उमेदवार म्हणून माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांचं नाव पुढे येत आहे. पाहूयात पुणे मेट्रोचे संपादक मकरंद घोडके यांनी त्यांची घेतलेली सनसनाटी एक्सक्लुझिव्ह मुलाखत. अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जशी पद्धतीने रंगतदार झाली तितक्याच रंगतदार पद्धतीनं आता नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदारकीची निवडणूक होणार आहे. याचं कारण महत्त्वाचं असं आहे की निवडणूक जरी जवळ येत चाललेली असली तरीसुद्धा चारही राजकीय पक्षांचं अजून जागा वाटप निश्चित झालेलं नाही. भाजप शिवसेनेची जागा वाटप आणि उमेदवार निश्चित नाही. काँग्रेस राष्ट्रवादींनी जरी जागा वाटप केंद्र स्तरावर केलं असलं, संपूर्ण महाराष्ट्रात जरी जागा झाल्या असल्या तरी नगरच्या जागेवरून वाद सुरू आहे आणि त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांचा उमेदवार नक्की कोण असेल याबद्दलचा संभ्रम आहे. आपण आत्ता आलो आहोत कुलगुरू सर्जेराव निमसे यांच्याकडं. सध्या जे उमेदवार संभाव्य आहेत त्यांच्यामध्ये यांच्या नावाची पण चर्चा आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की या लोकसभा मतदारसंघाचं चित्र कसं असेल आणि तुम्हाला उमेदवारी करण्याची इच्छा काय वाटली. अहमदनगर दक्षिण या मतदारसंघामध्ये साधारणतः हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदारसंघ असल्यामुळे आणि NDA मार्फत शिवसेना भाजप युतीवर BJPचं असल्यामुळे एक कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेस वर्सेस भाजपा असं होण्याची शक्यता आहे. अर्थात बदल होऊ शकतात आणि माझा संबंध इथपर्यंत येतो की जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या युतीने मला जर तिकीट दिलं तर मी निवडणूक लढवेल. कारण काही विषय इतके महत्त्वाचे आहेत त्या ह्या पार्लमेंटमध्ये आणि मला वाटतं की 2019ची निवडणूक ही एक ऐतिहासिक निवडणूक आहे आणि भारतीय संसदीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं हे सर्वांनी सिन्सिअरली पाहिलं पाहिजे. हे कोण खासदार होतं आहे त्यापेक्षा आपली संसदीय लोकशाही टिकवणं हे अत्यंत महत्त्वाचं. तर दर्जेदार खासदार की जे लोकसभेत भाग घेऊ शकतात, ओके, ते कोणी निवडा आणि जे लोकसभा हे इतकं मोठा फोरम आहे त्याचा योग्य उपयोग करून भारताचा विकास करू शकतील, सर्वांना चांगलं जीवन जगता येईल अशी परिस्थिती निर्माण करू शकतील असे पार्लमेंटरीन त्या ठिकाणी गेले पाहिजेत. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही आतापर्यंत आपली हयात पूर्णपणे खर्च केली. आता राजकारणात येत असताना काय अनुभव वाटतं की राजकीय पक्षामध्ये एका राजकीय पक्षाचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली तुम्ही? त्याचं कारण असं आहे की मी कुलगुरू असताना कुलगुरूंना बरंच स्वतंत्र असतं. नांदेडला खूप प्रयोग केले, त्याहीपेक्षा जास्त लखनौला केले, काही फरक झाले पण ते स्थानिक असतात. खरं म्हणजे पूर्ण भारतामध्ये शिक्षण व्यवस्था जगातली सर्वात मोठी उच्च शिक्षण व्यवस्था भारतात आहे. प्राथमिक आणि माध्यमिक म्हणून जवळजवळ 26 कोटी विद्यार्थी आहेत आणि उच्च शिक्षणात 3 कोटी आहेत. इतकी मोठी शिक्षण व्यवस्था जगात कुठे नाही. परंतु आपण जर बेकारी पाहिली, मी एकच उदाहरण देतो की रेल्वेच्या 90,000 जागेसाठी 2,80,00,000 अर्ज आले. तर यावरून बेकारी स्वरूप दिसतं. ती जागा होत्या मिडल लेवलच्या, तर बेकारीचं स्वरूप दिसून येतो. याचा अर्थ कुठंतरी शासनाचंही चुकतं आणि त्याहीपेक्षा मेन कॉज आहे की आपल्याला शिक्षण पद्धती पूर्णपणे दुरुस्त करायची गरज आहे. यासाठी ह्या विचाराचे काहीतरी पार्लमेंट्समध्ये लोक असले पाहिजे. पार्लमेंट जे कोणी असतात ते सगळे चांगले असतात, परंतु हा विचार पुढे मांडण्याचे जर असतील तर बाकी त्याला साथ देतील. बरोबर. नगरच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आता विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे पण उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काँग्रेस पक्षाचे पण काही जण उमेदवारी मागतात आहेत आणि जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला आत्ता कुठे बघता? आता मी तिढा सुटेपर्यंत मी फक्त आत्तापर्यंत ह्या इलेक्शन निमित्ताने आणि माझं नाव चर्चेत आल्यामुळे मी फक्त एवढंच चर्चा घडून आणतो की संभाव्य लोकसभेमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे असतील. जसं मी शिक्षणातील फेरबदल यासाठी करायचं आहे की आपल्याकडे तरुणांची बेकारी संख्या खूप आहे. आपल्याला माहीत नसेल MPSC UPSCमध्ये जवळजवळ 1 कोटी ते 1.25 कोटी मुलं अडकले आहेत आणि ते सगळे ग्रॅज्युएट असतात, बहुतेक इंजिनियर असतात, 3-4 वर्ष त्यामध्ये अडकतात. एवढे यूथ पॉवर. इस्रायलची सगळी लोकसंख्या 75 लाख आहे, आपले 1.25 कोटी लोक हे परीक्षेत नुसते अडकले. 3-4 वर्ष ते काहीच करत नाही. याला काहीतरी आपण पर्याय सुचवला पाहिजे. असे इश्यू, नॅशनल इश्यू, याचा सिरियसली विचार करून आपल्या पार्लमेंटमध्ये विचार करणारे लोक आले पाहिजे. आणि मला जर संधी मिळाली तर अक्रॉस द पार्टीज अशा लोकांना एकत्र करून आपण जे काही कोणतं सरकार येईल त्यांना हे बदल करण्यास भाग पडू शकतो.
नगरची जी निवडणूक आहे, कोणती निवडणूक असू द्या, राष्ट्रीय प्रश्नापेक्षा स्थानिक प्रश्नांवर जास्त चर्चा नगरच्या निवडणुकांबद्दल घडते. तर या नगर शहरातल्या प्रश्नांच्या बद्दल, नगर जिल्ह्यातल्या प्रश्नांच्या बद्दल तुम्ही काय अभ्यास केलाय का? नगर जिल्ह्याचे प्रश्न प्रामुख्याने नगर शहराचे प्रश्न सर्वांना माहीत आहे. या ठिकाणी नगर शहर एक मोठं खेडत दिसतं, तर मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे. या ठिकाणी शिस्त लागली पाहिजे लोकांमध्ये, आणि खऱ्या अर्थाने जे कॉर्पोरेशन झाल्यानंतर जो बदल अपेक्षित होते होत झालेले नाहीत. आणि नगर शहराचे अनेक प्रश्न आहेत. MIDC इंडस्ट्रीचा प्रश्न आहे. MIDC मोठी स्थापन झाली पण ते फुल फ्लेज चालली नाही. तिथल्या काही इंडस्ट्रीचे प्रश्न आहेत, त्यांचं प्लॉटचं काहीतरी लिगल प्रॉब्लेम निर्माण झाले, ते कोणतरी पॉलिटिकली रिझॉल्व्ह केले पाहिजेत. त्यांचं काहीतरी रेकॉर्डमध्ये करताना प्लॉटचं ते बराच मोठा इश्यू आहे, ते कोणी मदत केली पाहिजे. अनेक असे इश्यू आहेत नगरमध्ये की ते कोणतरी लीड घेऊन सॉल्व्ह केले पाहिजेत. नगर शैक्षणिकदृष्ट्या नगर पण मोठं आहे, शेतीचे पण काही प्रश्न आहेत. नगर जिल्हा हा प्रामुख्याने शेती हा धंदा आहे. आपल्याकडे साखर कारखाने निर्माण झाले, पण त्याच्यातनं मर्यादित स्वरूपात श्रीमंती आली, मर्यादित लोकांपर्यंत आली, मर्यादित स्वरूपात आपला रोजगार निर्माण झाला. तर आपल्याला शेती उत्पन्नावर प्रक्रिया करून फूड असतं ना, फूड इंडस्ट्री, यासारखं काहीतरी करावं लागेल. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मनुष्यबळ लागेल आणि त्या सततचा तो धंदा असेल, जसं ब्रँडेड फूड पॅक असतं, ते आपण इथं क्रिएट करू शकतो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे अहमदनगरला एज्युकेशन हब होऊ शकतं. अहमदनगर शहर हे मराठवाडा आणि विदर्भाचं प्रवेशद्वार आहे. पुण्याला जवळ आहे, आणि अलीकडे आपल्याला पुणे बॉम्बेमध्ये इतकी गर्दी झाली आहे की शिक्षणासाठी मुलांना खूप लांब लांब अंतरावर जावं लागतं. तर या ठिकाणी अजूनही सहज घ्यायला भरपूर जागा आहे. तर दर्जेदार नॅशनल लेव्हलच्या शिक्षण संस्था या ठिकाणी 4-5 निर्माण झाल्या चारही दिशेला. तर ह्या जुन्या संस्था आहेत, त्यांचंही स्टँडर्ड वाढेल. काही चांगल्या शाळा पण सुरू झाल्या पाहिजे. शाळा सुरू होत आहेत, पण उच्च शिक्षण आणि संशोधन याच्या संस्था सुरू करण्याची फार गरज आहे. तर हे होते कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे, ज्यांनी आता सांगितलं की स्थानिक प्रश्नांचा बरोबरच राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांना लोकसभेमध्ये जायचं आहे, आणि काँग्रेस राष्ट्रवादीने जर त्यांना तिकीट दिलं तर निश्चितपणे हे ती निवडणूक लढवणार आहेत. कॅमेरामन प्रतीकसह मकरंद घोडके, पुणे मेट्रो.